आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल शिवा पंजाब जवळील विहिरीत एका मुख्याध्यापकाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शशिकांत अहिरे वय वर्ष 57 यांचा मृतदेह 70 फूट खोल पाण्यानं भरलेल्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय, मात्र नेमकं कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। शशिकांत अहिरे हे वाके येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। ते मालेगाव शहरातील सोयगाव 9 वसाहत परिसरात कुटुंबासह राहत होते। 2 दिवसांपासून ते बेपत्ता असल्यानं कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता। दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील एका विहिरीजवळ त्यांची दुचाकी आढळून आल्यानं संशय अधिक गडद झाला। याबाबत माहिती मिळताच मालेगाव अग्निशमक दलाशी संपर्क साधण्यात आला। अग्निशमक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 70 फूट खोल आणि पाण्यानं भरलेल्या विहिरीत जवळपास शकील तैराकी यांनी उतरून जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर शशिकांत अहिरे यांचा मृतदेह बाहेर काढला। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदनानंतर सोयगाव ग्रामीण स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह मालेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अहिरे यांच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।